गंध धारण करत असताना प्रत्येक वेळेस कुंकवाचा गंध धारण करावा का? किंवा कोणकोणते गंध जे आहे ते कोणकोणत्या स्थितीत धारण केले पाहिजे? वैष्णव पंथातले लोक बुक्का, चंदन इत्यादी आबीर याचा गंध लावत असतात. मग पंथानुसार गंध असतात का? हो, अगदी बरोबर आहे. जो माता भगवतीची सेवा करत असतो तो भस्म आणि गोल आकारामध्ये कुंकू धारण करू शकतो व त्याचसोबत तुळजापूर या क्षेत्री 3 बोटाचं कुंकू लावलं जातं. आणि जे वैष्णव पंथातले आहे ते नाकापर्यंत गंध किंवा भगवान पंढरीनाथाच्या कपाळावरती ज्या ज्या आकाराचे गंध असतात त्या आकारामध्ये आपण गंध लावू शकतो. परंतु जो सांब सदाशिव शंकराची षोडशोपचार विधीने पूजा करतो तो चिताभस्म धारण करू शकत नाही. त्याने जे आहे ते पांढऱ्या चंदनाचं भस्म धारण करावं. व जो अघोर पंथातून माता भगवतीची व सांब सदाशिव शंकराची सेवा करतो त्याला चिताभस्म धारण करणं अनिवार्य असतं. परंतु प्रपंच आणि संसारिक व्यक्ती जे आहेत त्यांनी रोज चंदनाचा गंध धारण करावा. बरोबर 2 भुवयांच्या मध्ये हा गंध असावा किंवा थोडंसं वर खाली असलं तरी चालेल. परंतु चंदन गंधाचा अर्थ असा असतो की चंदन गंध लावल्या मात्राने आपला दिवसभरात जो रागाचं प्रमाण असतो तो कमी होतो. योग्य ठिकाणी आपलं एनर्जी जी आहे ती वाया जात नाही आणि योग्य ठिकाणी ती एनर्जी खर्च होते. त्याचसोबत चंदनाने आपला केंद्रबिंदू जो असतो, जो व्यक्ती ध्यान, साधना, मेडिटेशन किंवा स्टडी करत आहे त्याच्यासाठी हे उपयुक्त असतं. ओम काली जय भवानी.